नमस्कार, मी प्रशांत कदम। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जर भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना एकत्रित घेऊन लढणार असेल तर जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असू शकतो? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टीची उत्सुकता आहे त्याचं एक पहिलं उत्तर किंवा त्याची एक पहिली हिंट आज मिळालेली आहे। आणि त्यामुळं बदलापूर एन्काउंटरबद्दलचे काही प्रश्न आहेतच सध्या, पण त्याच्याऐवजी आपण जरा या राजकीय विषयाची आज चर्चा करणार आहोत। महायुतीमध्ये 155, 88 आणि 45 हा फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीसाठी असू शकतो। 155 जागा भाजप लढेल, 88 जागा एकनाथ शिंदे लढू शकतात आणि 45 जागा अजित पवारांच्या पक्षाला। हिंदुस्तान टाइम्सनं आज या संदर्भातली बातमी छापलेली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून म्हणजे विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही चर्चा खूप सुरू झालेली होती की अजित पवारांना भाजप शेवटपर्यंत सोबत ठेवेल का, की त्यांना ऐनवेळी काही वेगळा मार्ग उपलब्ध करून दिला जाईल। पण या बातमीनुसार तरी या तीन पक्षांचं सीट शेअरिंग हे या लॉजिकवरती होताना दिसतंय, 155, 88 आणि 45। आता या आकड्यांच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे आणि याच्यामध्ये नेमका कुणाचा फायदा होतोय, कुणावरती अन्याय होतोय, आणि जर असं लढलं तर महायुतीसाठी ते फायद्याचं आहे की तोट्याचं, याचा आपण जरा थोडासा पॉईंट बाय पॉईंट विचार करू। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या फॉर्म्युल्याच्या पाठीमागं लॉजिक काय दिसतंय। 155 भाजप, 88 शिंदे आणि 45 अजित पवार। एकतर एक लक्षात घ्या की या सगळ्यांचे जे विद्यमान आमदार आहेत ते जवळपास 200च्या आसपास आहेत। म्हणजे भाजपचे स्वतःचे 104 सोबत 10 अपक्ष, साधारणपणे 114चा आकडा आहे। एकनाथ शिंदेंचा स्वतःचा आमदारांचा आकडा आणि अपक्षांचा साधारणपणे 50च्या आसपास आहे आणि अजित पवारांच्या आसपास साधारणपणे 42च्या आसपास आमदार आहेत। आता यातले लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्याकडे किती राहतील हा एक पुढचा चर्चेचा विषय, पण बार्गेनिंगसाठी सीट शेअरिंगच्या बोलण्यांमध्ये हा आकडा जो आहे तो लक्षात घेतला जाईल। आणि त्याच्यातून एक दिसतंय की एकतर या जागा ज्या आहेत त्या प्रत्येक पक्षाला हव्या असतीलच, म्हणजे जवळपास 200 जागा जर यांच्या विद्यमान आमदारांच्या आहेत तर उरतात 88, आणि म्हणून या तीन पक्षांमध्ये खरी वाटणी जे होणार आहे ती फक्त 88 मध्ये होणार आहे। म्हणजे भाजपचं निगोशिएशन जे आहे ते 114 पासून सुरू होईल, त्याच्यापेक्षा अधिक जागा ते 88 मधून किती काढतील। शिंदेंसाठी निगोशिएशन 50 पासून सुरू होईल, अजित पवारांसाठी ते साधारणपणे 42 पासून सुरू होईल। आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा आकडा 155, 88 आणि 45 जरी म्हणजे अगदी फायनल नसला तरी साधारणपणे याच्या आसपासचंच चित्र जे आहे ते या सीट शेअरिंगमध्ये दिसू शकतं। आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये अजित पवार आणि शिंदे दोघांचेही जवळपास सारखेच आमदार आहेत, पण तरी देखील शिंदे 88 वरती दिसत आहेत आणि अजित पवार 45। असं का? याचं एक सगळ्यात मोठं कारण हे असू शकतं की लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट, त्यांची कामगिरी ही महायुतीमध्ये सर्वात उत्तम होती। 15 जागा लढल्या, त्यातल्या 7 निवडून आणल्या, आणि त्यातही जे शिवसेनेचे कथित बालेकिल्ले मानले जात होते, ठाणे असेल, त्याच्यानंतर संभाजीनगर असेल, कोकण असेल, या सगळ्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना शिंदेंच्या उमेदवारांनी पराभूत केले। आणि त्या एक प्रकारे शिवसेना म्हणून आम्हाला असलेली मान्यता, आमच्या नेतृत्वाला असलेला कल जो आहे तो अधिक मजबूत आहे हे ते दिल्लीमध्ये भाजपच्या श्रेष्ठींना सांगू शकतील। सोबतच दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की शेवटी ते मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये जर निवडणूक लढली जात असेल, पुढं नंतर कोण होणार हा पुढचा विषय, पण जर आत्ता एकनाथ शिंदे या सरकारचा चेहरा असतील तर त्यांच्या पक्षाला किमान सन्मानजनक जागा ज्या आहेत त्या नक्कीच द्याव्या लागतील। अगदीच 60 वरती त्यांची बोळवण करून चालणार नाही, नाहीतर त्यांचं नुकसान कसं झालं याची चर्चा जास्त होईल, किंवा उद्धव ठाकरेंना सोडून त्यांनी नेमकं काय मिळवलं याची चर्चा सुरू होईल। आणि म्हणून भाजपला अजितदादांचं तर ठीक आहे, इलेक्टोरल मेरिटनुसार त्यांचंही नेतृत्व आहे, पण एकनाथ शिंदेंचा विचार जास्त यासाठी करावा लागेल की चेहरा एकनाथ शिंदे आहेत। आणि म्हणून आपल्याला इथं
अजित पवार आणि शिंदेंच्या जागांमध्ये फार फरक नसला तरी 88चा फॉर्म्युला शिंदेंसाठी दिसतोय आणि साधारणपणे 45 अजित पवारांच्याकडे. आता एक दिसतंय की अजित पवार काही 45 जागांवरती समाधानी होतील किंवा एवढ्याच जागांवरती ते शांत राहतील असं वाटत नाही. याच्यापेक्षा कदाचित एक 10-15 जागा तरी त्यांना अधिकच्या हव्या असतील. किमान 60 जागांसाठी तरी ज्या प्रॅक्टिकल वाटतात इतक्या तरी जागा ते नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि त्या द्यायच्या असतील तर शिंदेंच्या मग एक किमान 7-8 जागा तरी कमी होतील का आणि भाजप आपल्या 5-6 जागा अजून कमी करेल का हे आपल्याला बघायला पाहिजे. पण मी जसं म्हटलं की लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर अजित पवारांचा परफॉर्मन्स केवळ एक जागा त्यांना निवडून आणता आली आणि त्यातही बारामतीसारखी जागा त्यांनी गमावली. म्हणजे जी प्रतिष्ठेची बॅटल होती पवार विरुद्ध पवार तिथं ते थोडेसे कमी पडले. म्हणूनच काल परवापासून तुम्ही बघताय की अजित पवारांची विधानं खूप सॉफ्ट व्हायला लागली आहेत. थेट शरद पवारांना अंगावरती घेतलं तर आपलं नुकसान होतं, त्याच्याऐवजी त्यांचं कौतुक करायला पाहिजे, आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. म्हणूनच बारामतीमध्ये घरातला उमेदवार देणं ही आपली चूक होती असं अजित पवार म्हणतात. अगदी कालच ते म्हणतायत की मी शरद पवारांच्या नजरेत नजर देऊन बघू शकत नाही आणि म्हणजे त्यांच्यासमोर आल्यानंतर माझी मान खाली जाते असं अजित पवार म्हणायला लागलेले आहेत. आणि ही स्ट्रॅटेजी आहे, इलेक्शनची स्ट्रॅटेजी आहे की शरद पवारांना थेट अंगावरती न घेता, कारण तसं घेतलं तर ते बॅटल आपल्यासाठी किती नुकसानकारक होतं याचा अंदाज त्यांना लोकसभा निवडणुकीत आलेला आहे. आता पुढचा मुद्दा हा लक्षात घ्या की भाजप 2014 पासून त्यांना असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये आपली स्वबळावरती सत्ता आली पाहिजे. शिवसेना राज्यात मोठा भाऊ, दिल्लीत आपण मोठे भाऊ, हा जो जुना फॉर्म्युला होता मुंडे महाजन यांच्या काळातला तो आत्ता पाळायची काही गरज नाही आहे. आणि त्यामुळं 2014ला अगदी 2-4 जागांसाठी ही युती जी आहे ती फिसकटलेली होती आणि त्याच्यानंतर मग शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढलेले होते. 2019ला पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्रित आले, पण त्यावेळी देखील एकमेकांच्या जागा पाडण्यामध्येच बहुधा जास्त ऊर्जा खर्च झालेली होती आणि त्यामुळं आता भाजप नेमकं स्वबळावरती किती जागा लढते, स्वबळ म्हणता येणार नाही पण त्यांची स्वबळाची महत्त्वाकांक्षा लपवून किती जागा घेतं हे बघावं लागेल. कारण त्याच्यानंतर आपल्याला कळेल की भाजपचं एकहाती सत्तेचं स्वप्न महाराष्ट्रामध्ये अजून कायम आहे की आता त्यांनी त्याच्याशी कायमची तडजोड केलेली आहे. कारण बहुमताचा आकडा 145चा आहे. किमान तेवढ्या जागा तरी भाजप स्वबळावरती लढतंय का? भाजपनं जेव्हा एकनाथ शिंदे सोबत आलेले होते तेव्हा सुद्धा मिशन 150 हे सुरू केलेलं होतं. चंद्रशेखर बावनकुळेच प्रदेशाध्यक्ष आहेत तेव्हापासून. आणि जर 150 जागा जिंकायच्या असतील तर किमान 180-200 जागा तरी लढाव्या लागतील. पण आता 2 पक्षांचं ओझं सोबत घेतल्यानंतर भाजपला ते शक्य नाही आहे. पण किमान बहुमताच्या इतक्या जागा ते लढायचा प्रयत्न करतील किमान असं दिसतंय. आता अजून एक मुद्दा लक्षात घ्या की जरी आपल्याला हा फॉर्म्युला दिसत असेल 155, 88, 45 तरी पुन्हा भाजपचे एक अदृश्य उमेदवार असतात आणि भाजपच्या पसंतीचा उमेदवार जो आहे तो आपल्या मित्रपक्षांच्या वरती थोपवला जातो. हे आपण शिवसेना आणि भाजपची 2019ला युती असताना सुद्धा बघितलेलं होतं. म्हणजे अगदी एक ताजं उदाहरण महेश शिंदेंच्या रूपानं सांगतो. साताऱ्यातल्या कोरेगावचे ते आमदार आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे, पण त्यावेळी ते शिवसेनेकडनं लढले. आता सुद्धा कदाचित अशाच पद्धतीनं काही उमेदवारांना जे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या जवळचे आहेत त्यांना मात्र इतर मित्रपक्षांमध्ये उभं केलं जाईल. लोकसभेला सुद्धा आपण हेच बघितलेलं होतं. अजित पवारांचे जे उमेदवार होते ते सगळे भाजपनं ठरवलेले होते. म्हणजे उस्मानाबाद सारख्या ठिकाणी धाराशिवमध्ये राणा जगजित यांच्या पत्नीला तिकीट देणं, ज्या भाजपमध्ये होत्या पण उभ्या राहिल्या अजित पवारांच्या गटाकडून. महादेव जानकरांना अजित पवारांच्या कोट्यातून तिकीट दिलं गेलं. तर अशा पद्धतीची सगळी अरेंजमेंट भाजप आपल्या मित्रपक्षांना करायला लावणार याच्यामध्ये काही शंका नाही आहे. काही जागा अदलाबदल होऊ शकते आणि त्याच दृष्टीनं एका गोष्टीची चर्चा आहे की कोकणामध्ये निलेश राणे हे कदाचित एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि तिथून निवडणूक लढवतील. त्यामुळं हे अशा पद्धतीचं एक अरेंजमेंट लक्षात घ्या की महायुतीच्या जागा वाटपासंदर्भातला
एक पहिला आकडा संभाव्य फॉर्म्युलाचा आज समोर आलेला आहे आणि म्हणून आपण त्याची चर्चा करतोय. हाच आकडा फायनल असेल असं आपलं अजिबात म्हणणं नाहीये, पण याच्या आसपास जाणारं चित्र असू शकतं आणि म्हणून त्याच्या पाठीमागची काय कारणं असतील हे आपण याच्यामध्ये बघतोय. आता लोकसभा निवडणुकीला काय चित्र दिसलं होतं, तर जवळपास 31 जागा, 30 त्यांच्या आणि 1 अपक्ष सांगली अशा मिळून 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. आणि जर आपण लोकसभेच्या नुसार विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला किती जागांच्या वरती लीड होतं याचा एक आकडा फक्त पाहणीसाठी, कारण अशाच पद्धतीनं जागा ट्रान्सफर होतील असं अजिबात नसतं, पण जर त्याचा विचार केला तर महाविकास आघाडीला 153 आणि महायुतीला 126 जागांवरती आघाडी आहे. त्याच्यातही जर आपण आता महायुतीचं जागा वाटप आपण विचारात घेतोय, महायुतीच्या जागा जर लक्षात घेतल्या तर भाजप 79, एकनाथ शिंदे 40 आणि अजित पवार 6 या जागांवरती त्यांची आघाडी विधानसभेनुसार आपल्याला दिसत होती. आता त्याच्यामध्ये हा पण मुद्दा आहे की मुळामध्ये भाजपनं जागाच 28 त्यावेळी लढवलेल्या होत्या लोकसभेला, त्यामुळे त्यांच्या जागांचं लीड जे आहे ते जास्त दिसण्याची तशी शक्यता याच्यामध्ये नाकारता येत नाही. तर या अनुषंगानं या सगळ्या फॉर्म्युलाचा विचार जो आहे तो आपण केला पाहिजे. आता बघावं लागेल की जे अजित पवार शरद पवारांच्या पासून बाजूला होताना राष्ट्रवादीची स्वबळावरती सत्ता का येत नाही या विचारांची खंत व्यक्त करत होते, ते आता 50 ते 55 जागांवरती समाधानी राहतात का आणि तेवढ्याच जागांवरती लढून भाजपच्या छायेत राहणं पसंत करतात का. अर्थात मी जसं म्हटलं तसं की एक गोष्ट याच्यातून ही पण स्पष्ट होतीये की अजित पवार हे महायुतीमध्येच एकत्रितपणे लढतील, कारण आता 8 दिवसांवरती आचारसंहिता आलेली आहे. जर अजित पवारांना वेगळं करायचं असतं तर त्याच्याबद्दलची एक अरेंजमेंट महायुतीला आधीच करावी लागली असते, तरच ते लोकांच्यापर्यंत कन्व्हिन्सिंगली पोचलं असतं. आता ऐनवेळी अजित पवारांना बाजूला करून सुद्धा लोकांच्या पचनी ते पडणार नाही आणि त्यामुळं कदाचित हे तीनही पक्ष एकत्रितपणेच निवडणूक लढतील. अजून एक गोष्ट, गेल्या 2 दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी जी विधानं केलेली आहेत ती पण लक्षात घेण्यासारखी आहेत. ठाकरे आणि पवार यांचे पक्ष फोडा किंवा त्यांच्याकडचे जे इच्छुक आहेत त्यांना आपल्याकडे घ्या, ज्यांच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना आपल्या बाजूला घ्या, असा कानमंत्र अमित शहा देत आहेत. म्हणजे इतक्या सगळ्या लोकांना घेऊन सुद्धा भाजपचं पोट अद्यापही भरलेलं नाहीये. अजून जर काही लोक येत असतील तर त्यांना घ्या असं अमित शहा सांगताय. दुसरीकडे आरक्षणाच्या आंदोलनाकडे लक्ष देऊ नका, म्हणजे एक प्रकारे त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करत बसू नका, त्याच्याऐवजी आपल्या निवडणुकीच्या कामगिरीकडे लक्ष द्या, हे सुद्धा अमित शहांनी म्हटलेलं आहे. आणि एक प्रकारे भाजपच्या महाराष्ट्रातल्या स्ट्रॅटेजीचा त्यांनी या 2 दिवसामध्ये आढावा घेतलेला आहे. त्यामुळं 155, 88 आणि 45 हा महायुतीमधला एक संभाव्य फॉर्म्युला दिसतोय. आता याचा पण विचार करा की जर इतक्या जागा लढल्या तर मग भविष्यात जर सरकार आलंच महायुतीचं तर पुन्हा मुख्यमंत्री कोण होणार, कारण जर एकनाथ शिंदे यांचाच चेहरा आत्ता निवडणुकीला जाताना असेल पण त्यांना जागा कमी मिळत असतील तर मग भविष्यात साहजिक आहे की जो जास्त जागा लढेल त्याच्या जास्त जागा निवडून येण्याची शक्यता असते. अशा स्थितीमध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षासाठी 88 हा आकडासुद्धा समाधानकारक आहे का, कारण त्यांच्या नेत्यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीनंतर किमान 100 जागांची मागणी सुरू केलेली होती. त्यामुळं बघावं लागेल पुढं काय होतंय. पण आज हा पहिल्यांदाच, इतक्या दिवसापासून चर्चा खूप होती पण एक पहिल्यांदाच आकडा समोर आला म्हणून आपण त्याच्यावरती चर्चा केली. आता फायनल आकडा काय येतोय हे बघावं लागेल, पण साधारणपणे याच्या आसपासच चित्र दिसू शकतं. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? 155, 88 आणि 45 या फॉर्म्युलावर तुमचं मत काय आहे? याच्यामध्ये सर्वाधिक अन्याय कुणावर झाला असं तुम्हाला वाटतं? कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.